पूजा आहे का? हाय फ्रेंड्स, मी सागर सूर्यवंशी आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सागरची दुनिया. तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे गण्या, मी आणि संध्या. गणेश भावा बोल ना. आता चाललो आम्ही आमच्या मैत्रिणीची घराची पूजा आहे. त्या पूजेनिमित्त पाऊस तरले, तुम्ही बघू शकता छत्री वगैरे, रेनकोट, भावाचा रेनकोट घातलाय तुम्ही बघू शकता. पण चांगलं आहे. चांगला आहे. आता आम्ही निघलोय, तर आता तुम्ही हे बघू आपण शकता. सुरुवात केलेली आहे आपला ब्लॉगर सागरची दुनिया. आता आम्ही माझ्या फ्रेंडच्या पूजेसाठी जात आहोत. हे बघा पाऊस, गर्दी वाहनांची. पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही निघलो डायरेक्ट पूजेच्या इकडे. तुम्ही बघू शकता आपली निगडी अतिशय सुंदर आणि वैभवशाली आहे. आणि हा रस्ता एकदम छान, पालखी असल्यामुळं एकदम छान चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आम्ही बघतोय गिफ्टसाठी दुकान भेटत नव्हतं. तुम्ही बघू शकता गाडीवर बसल्यावर आमच्या गप्पा हास्य मजाक चाललं होतं. आणि फायनली ते आम्हाला जे पाहिजे होतं ते गिफ्टचं दुकान भेटलं. हे बघू शकता तुम्ही, गिफ्टच्या दुकानात आलो होतं. जसं गिफ्टच्या दुकानात उतरलो तसं तुम्ही बघू शकता गिफ्टचं दुकान. एवढी भारी व्हरायटी होती इथं. नक्की एकदा भेट द्या. चिंचवडमध्ये डांगे चौक अतिशय सुंदर. कोणती फ्रेम घेऊ कोणती फ्रेम नाही असं झालं होतं, पण लाईट नसल्या कारणाने हा पण एकदम छान शिवाजी महाराजांची फ्रेम होती. एकदम छान होत्या. आम्ही 4-5 शोधल्या पण आम्हाला काय चांगल्या वाटल्या नाही. शेवट भेटली ही राधाकृष्णाची. तुम्ही बघू शकता कशी आमची चॉईस ते पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आवडली का? मला तर आवडली. त्यानंतर आम्ही गिफ्ट पॅक केलं, संध्याने नाव लिहिलं आणि परत निघलो आम्ही आमच्या मार्गाला. परत हिंजवडीला आलो आणि हिंजवडीचं वैभव बघून अतिशय छान वाटलं. हिंजवडीला आता नवीन झालं आहे हा मेट्रो. तुम्ही बघू शकता एकदम छान. महाराष्ट्र सरकार अतिशय चांगलं काम करते, डेव्हलपमेंट करते. तुम्ही बघू शकता. हिंजवडीमध्ये असणारे मोठमोठे मॉल, हॉटेल्स बघून आज. पण हा पूल एक नक्की चांगलं आपल्या हिंजवडीच्या. आणि फायनली आलो आम्ही ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनला आलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता विस्टॉन, राहुल विस्टॉनमध्ये जिथं फ्लॅट घेतला होता त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी आलेलो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता गाडी चालवतो आणि पाऊस पण तेवढा जोरात येतच होता. तुम्ही बघू शकता पावसाने पूर्ण भिजला असल्यामुळं रेनकोट काढला आणि गाडीच्या डिक्कीमध्ये टाकला. त्यानंतर आम्ही लगेच गेलो फ्लॅटच्या लिफ्टमध्ये. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लिफ्ट होती. गण्या होता, मी होतो. लिफ्टचा तुम्ही नजरानं बघू शकता. त्यानंतर लिफ्टमध्ये गेल्यानंतर गणेश, मी आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरातच गेलो डायरेक्ट पूजाला. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारची पूजा मांडली होती. घराचं रूप एकदम छान झालं होतं. गण्याला हळद कुंकू सापडत होता. तुम्ही बघू शकता. गणेशने पण पूजा केली आणि तुम्ही घराचं सौंदर्य बघू शकता. अतिशय सुंदर फ्लॅट सीमाने खरेदी केला होता. पूजा झाल्यानंतर आम्ही जे आणलेलं गिफ्ट दिले त्यांना. आणि त्यानंतर सीमाने गिफ्ट ओपन केल्यानंतर त्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघायची होती. अतिशय सुंदर गिफ्ट आणलं आहे असं सीमाने स्वतः सांगितलं.
तुम्ही फक्त चेहऱ्यावरची रिॲक्शन बघा तिच्या. आणि त्यानंतर आम्ही गेलो त्याच्या बाल्कनीमध्ये. बाल्कनीत गेल्यानंतर आम्ही बघितलं एकदम वेगळंच रूप. फायनली सीमाला आम्ही भेटून घरचा परतीचा प्रवास तय केला. लास्टला सीमाला बाय केलं आणि आम्ही निघलो घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला